नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री हा कुटुंबाचा पाया असते. आपल्या आजूबाजूलाच बघितलं तर आई, बहीण, पत्नी, मुलगी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ही आपल्या आजूबाजूला असते आणि आपल्या सगळ्या गोष्टींचं सगळ्या सुनियोजितपणे पार पाडाव्यात यासाठी ती झटत असते. आपलं वेळापत्रक, आपला आहार, आपली कर्तव्य या सगळ्यामध्ये आपण परफेक्ट असावं यासाठी झटणारी ती असते. मग ही तिचा आहार, तिचं वेळापत्रक, तिचं आरोग्य या संदर्भामध्ये सजग असते का? किंवा कुटुंब आणि समाज या दोन्ही नात्यामधून आपण तिच्याप्रती तेवढी सजगता दाखवतो का? कळीचा मुद्दा आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा एक लक्षामध्ये असं येतं की आरोग्य या बाबतीमध्ये कधी कधी ती कामाच्या गडबडीमध्ये व्यक्त होण्याच्या ऐवजी अव्यक्त असते आणि कधी संकोचामुळे ते बोलणं टाळते. मग याच दृष्टिकोनातनं जागतिक आरोग्य संघटनेनं हा मुद्दा अतिशय योग्य पद्धतीने ताडला आणि 12 फेब्रुवारी हा जागतिक पातळीवर वुमन रिप्रोडक्टिव्ह अँड सेक्शुअल हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आजच्या सखी सह्याद्रीमध्ये बोलूया या वेगळ्या विषयावर. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे स्त्रियांचं लैंगिक आणि प्रजनन स्वास्थ्य. याविषयी माहिती करून घेण्यासाठी आपण अशाच खास तज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर राजेश्री तायशेटे. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार मॅडम. विषयी सांगायचं म्हणजे त्या सहाय्यक प्राध्यापक, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून काम करतात. न्याय रुग्णालयात त्या काम करतात आणि त्याचबरोबर या क्षेत्रामधला त्यांचं काम जे आहे ते उल्लेखनीय आहे. आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि या सगळ्याविषयी जाणून घेत असताना एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे अतिशय मोकळेपणाने समस्या इथं मांडायच्या आहेत आणि तितक्याच सजगतेने याची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक तुम्हाला लागतील, ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे स्त्रियांचं लैंगिक आणि प्रजनन स्वास्थ्य. तेव्हा संकोचाचा पडदा दूर सारूया आणि सजगतेने तज्ज्ञांकडनं माहिती करून घेऊया. सुरुवात करूया. जेव्हा WHOने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा दिवस साजरा करायचा ठरवलेला आहे, तर हा दिवस नावापासूनच वेगळा आहे. आरोग्य म्हणजे अनेक गोष्टी असतात, पण ज्या गोष्टींबाबत, ज्या मुद्द्यांबाबत बहुधा स्त्रिया बोलायचे टाळतात, WHOने हे म्हटलेलं आहे म्हणजे जागतिक पातळीवरची ही कदाचित समस्या असू शकेल. तो दिवस नेमका काय आहे आणि त्यामागचं कारण काय आहे? WHO 12 फेब्रुवारी दिवशी हा दिवस साजरा करतो. याच्यासाठी बेसिक त्याचा मुद्दा हा आहे की अवेअरनेस भरपूर कमी आहे. आपल्याकडे सेक्शुअल आणखीन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे भरपूर दुर्लक्षित राहतं. त्याच्यासाठी मदत घेतली जात नाही, त्याचे मुद्दे पुढे येत नाहीत. मग त्याच्या अनुषंगाने अवेअरनेस वाढवण्यासाठी आपण पुढे आलो आहोत आणि आपण याच्यासाठी पुढे येऊन डिस्कस केलं पाहिजे, व्यक्त व्हायला हवं, सांगायला हवं. हो. आता सांगायला हवं म्हटल्यावरती असं होतं की ही स्त्री जी असते ती आपल्या आजूबाजूला असते,
पण तिच्याविषयी कसं बोलू हा कदाचित एक पडदा असतो. नात्यामध्ये कितीही जवळीक असली तर कदाचित हा पडदा असतो. त्यामुळे तिला कोणापाशी व्यक्त व्हावं ही समस्या असते आणि कुटुंबियांना या मुद्द्याविषयी कसं जोडलं जावं ही समस्या असते. हा पडदा कशा पद्धतीने आपल्याला दूर करता येऊ शकेल? थोडासा संकोच असणं स्वाभाविक आहे. स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष करणं ही साधारण सवयच आहे आपल्या स्त्रियांना. पण त्यांनी संकोच न बाळगता पहिल्यांदा रिअलाइज केलं पाहिजे की आपल्या समस्यांना पण समाधान शोधलं पाहिजे. आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. तसेच योग्य व्यक्तीकडे जाऊन योग्य सल्ला घेणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यांनी व्यक्त कसं केलं पाहिजे, त्यांना ते त्यांच्या जवळपास त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्याशी त्यांनी हे डिस्कस केलं पाहिजे. पहिली गोष्ट त्यांच्या फॅमिली मेंबर्सनी पण त्याच्यात पार्टिसिपेट केलं पाहिजे. कारण जेव्हा हा मुद्दा येतो तेव्हा त्याच्याबद्दल अलिप्तपणाची भावना असली नाही पाहिजे. तसेच योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. आपल्यातच डिस्कस करून जेव्हा मार्ग शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी राहून जातात, सुटून जातात. तसं नाही व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही पुढे या, योग्य तज्ज्ञांना अप्रोच करा आणि आपल्या प्रॉब्लेमचं समाधान मिळवा असं माझं म्हणणं आहे. जेव्हा तज्ज्ञांकडनं हे म्हणणं येतं तेव्हा हे नक्कीच विचार करायला हवं अशा पद्धतीचं आहे. तुम्ही आता म्हणत आहात की मोकळेपणाने याविषयी बोला. आता मुद्दा असा येतो की या समस्यांविषयी आता आपण टप्प्याटप्प्याने त्या समस्यांकडे वळूया. मुळात स्त्री देहाची रचना हा एक वेगळा निसर्गाचा चमत्कार आहे असं आपण नेहमी म्हणतो. हा चमत्कार नेमका कसा आहे? स्त्री देह हा कसा वेगळा आहे? इथपासून ते स्त्री देहाची निकड आणि स्त्री देहाकडे कशा पद्धतीने लक्ष द्यायला हवं या मुद्द्यावर त्याच्यातले मुख्य रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अवयव आहेत युट्रस, गर्भाशय, सर्विक्स, वजायना, योनी आणि बिजांडे म्हणजेच ओव्हरीज. जेव्हा स्त्री जन्माला येते तेव्हा ती जन्मतःच आपल्याबरोबर अंड्यांचा साठा घेऊन येते. बरं. आणि या अंड्यांचा साठा 10 ते 20 लाख असतो. जसं वय वाढत जातं तसं हे बिजांडे म्हणजेच आपण एग्ज म्हणतो ती कमी कमी होत जातात. जोपर्यंत तारुण्यात प्रवेश होतो तेव्हा त्यांची संख्या 3 ते 5 लाख एवढी राहते. पण मग काय होतं, मग मासिक पाळीला सुरुवात होते. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की मासिक पाळी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तर ती मासिक चक्र जे म्हणतो आपण ते नॉर्मली 28 दिवसाचं असतं. सुरुवातीचे 14 दिवस हे इस्ट्रोजन फेजचे म्हणजेच फॉलिक्युलर फेज म्हणतो. त्याच्या वेळेला ही जी बीजांडे असतात ती डेव्हलप होतात आणि ती परिपक्व झाल्यानंतर साधारण 14व्या दिवशी ते रिलीज होतात. ओव्युलेशन म्हणतो. एकदा ते बीजकोशापासून अलग झाले की या वेळेला साधारण प्रेग्नन्सीचा चान्स वाढतो. आता जे त्याच्यानंतरचा जो पिरियड आहे 14 दिवसांचा तो प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनचा आहे. त्याच्यामध्ये हे हॉर्मोन गर्भाशयाचं जे अस्तर आहे म्हणजेच एंडोमेट्रियम आहे ते डेव्हलप करतं. अच्छा. एकदा ही हॉर्मोन्सचं काम संपलं आणि ते त्यांची लेवल कमी झाली की रक्तस्राव होतो आणि त्यालाच आपण म्हणतो मासिक पाळी. तर हा मासिक पाळीचा जो रक्तस्राव आहे ते बेसिकली अस्तर आहे एंडोमेट्रियमचं. थोडं ब्लड आहे त्याच्यात, थोडेसे ग्लँड्स आहेत, ग्लँड्युलर सिक्रेशन्स आहेत. तर याचा सगळ्याचा समावेश असतो. आता याच्यात जेव्हा मी तुम्हाला सांगते की ओव्युलेशन होतं आणि बीजांड बाहेर येतात, ओव्युलेशन होतं, तो एक अनसेफ पिरियड म्हणतो आपण. अच्छा. कारण या वेळेला प्रेग्नन्सी गर्भधारणेची शक्यता जास्त असते. खरं. तर असं आहे की या वेळेला समजा संबंध राहिले, या शारीरिक संबंध राहिले, योनी मार्गात शुक्राणू आले की ते वरती असेंड होतात आणि ते या परिपक्व झालेल्या बीजांडाला फलित करतात.
हे फलित झालेलं बीजांड पुढे येऊन गर्भाशयात येतं, त्याच्यात ते इम्प्लांट होतं आणि त्याच्या पुढे गर्भ तयार होतो. तर जेव्हा पाळी येते तेव्हा ही सगळी प्रक्रिया झालेली नसते. तर हा गर्भासाठी जे तयार असलेलं जे आवरण आहे एंडोमेट्रियम ते बेसिकली पुढे खाली टाकलं जातं, शरीरातून बाहेर टाकलं जातं, म्हणजे पुढच्या सायकलमध्ये परत ओव्ह्युलेशन होऊन नेक्स्ट गर्भाला चान्स मिळावा. अच्छा. तर हे समजून घेणं याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या इकडे मासिक पाळी आणि त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते खूप जास्त आहेत. खरंय, मला विस्तृत जाणून घ्यायचं. तुम्ही खूप छान चक्र पण आहे ते पण मला जाणून घ्यायचं तुमच्याकडून. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तुमच्या परवानगीने, तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार रवींद्रजी, बोला. बोला, नमस्कार. हॅलो. प्रश्न पोहोचतोय तुमचा? हरकत नाही, तंत्रज्ञांच्या मार्फत तुम्ही आमच्यापर्यंत. नमस्कार. येस, बोला. हॅलो. हो, बोला. हॅलो. कदाचित माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हरकत नाही. नमस्कार, रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून. माझा प्रश्न असा आहे की वयात येणाऱ्या मुलींच्या बाबतीमध्ये गोंधळलेल्या अवस्थेमुळे म्हणा किंवा माहिती व्यवस्थित नसल्याने एकूणच वयात येणाऱ्या समस्यांबद्दल किंवा प्रजनन क्षमतेबद्दल किंवा त्याबद्दल तर त्या फ्रीली बोलू शकत नाही आपल्या आईशी आणि अर्धवट माहिती कधी कधी मिळते. तर याबद्दल आपण काय समुपदेशन करा. आणि दुसरं असं की झोपडपट्टी वसाहत म्हणा किंवा कामगार वसाहत म्हणा, इव्हन दुर्गम ग्रामीण भागात आदिवासी भाग यातल्या मुलींच्या आणि महिलांच्या समस्या कमी अधिक प्रमाणात याच प्रकारच्या असतात. याबद्दल आपण काय. धन्यवाद. आपल्या दोन्ही प्रश्नांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेलच. मगाशी फोन होता ह्यांचा पुण्याहून, तर त्यांनी म्हटलेलं होतं की मुळात पाळी येणं ही समस्या आहे अशा काहीचं मुलीमध्ये, मुलींच्या मनामध्ये सांगितलं जातं का, किंवा आदिवासी भागामध्ये संवाद ही क्षमता तेवढी नसते, मग त्यांना कळेल का, असे काहीसे प्रश्न जे आहेत ते त्यांच्या मनामध्ये आहेत. मुळात पाळी येणं याविषयी संवाद पालकांमध्ये आणि मुलीमध्ये कसा असला पाहिजे? जेव्हा आपण बघतो की मुली वयात येतात तेव्हा कोण पहिला व्यक्ती आहे जे तिला मार्गदर्शन करतो, तर तिची आई असते किंवा मोठी बहीण असते. तर या दोघी तिला जे त्यांच्या अंडरस्टँडिंगने असते तसं समजावून सांगतात आणि तेच पुढे मुली कॅरी करतात. तर असं आहे की आत्ताच्या मुलींना आपण माहिती दिली पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की पाळी येणं, रक्तस्राव होणं हे काही अननॅचरल गोष्ट नाही आहे. ही नॅचरल नैसर्गिक गोष्ट आहे. ही त्यांच्यात परिपक्वता येत आहे, ते तारुण्यात प्रवेश करतायत, त्यांच्यात परिपक्वता येते आहे आणि त्याचं बेसिक काय आहे ते त्यांनी अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे. याच्यासाठी त्यांच्या टीचर्सची मदत होऊ शकते आपल्याला, कारण का ते टीचर्स भरपूर जवळ असतात मुलांच्या, ते त्यांना सांगू शकतात. आता आजकाल शाळांमध्ये रिप्रोडक्टिव्ह एज्युकेशन आणि सेक्शुअल एज्युकेशन हे पण सांगितलं जातं, ज्याच्यामुळे मुलांना त्याच्याबद्दल ओरिएंटेशन होतं. पण जेव्हा पालक किंवा नातेवाईक ही गोष्ट आपणहून मुलांबरोबर डिस्कस करतात तेव्हा त्याचा इफेक्ट वेगळा असतो. तेव्हा त्यांना त्या थिअरॉटिकल नॉलेजचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कळतं किंवा त्याचा ऍक्च्युली त्यांच्या लाईफमध्ये कसा यूज आहे, काय स्टँड आहे याचं त्यांना जाणीव होते. खरंय. आता हा जेव्हा मुद्दा येतो की संवाद व्हायला हवा, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही आपण त्याविषयी सांगूया की नेमका हा संवाद कसा व्हायला हवा किंवा यामध्ये शरीर देहामध्ये कशा प्रकारे फरक पडत असतो. ते सुंदर स्लाइड पण तुमच्याकडे आहे आणि तज्ज्ञांकडून येणारं मार्गदर्शन हे नक्कीच आवश्यक असतं. तर हे कशा पद्धतीने आपण समजावून सांगाल? जेव्हा प्युबर्टी म्हणतो आपण त्याला, म्हणजे तारुण्य, वयात येणं, याच्यात सुरुवात देहात बदल होण्यापासून होते. त्याच्यात काय होतं की अंगावरचे केस यायला लागतात, ओटीपोटीवरती केस यायला लागतात, स्तनांची ग्रोथ होते आणि त्याच्याबरोबरच पाळी पण चालू होते. आता हे सडन होणारे चेंजेस मुलांना समजावून सांगणं जरुरी आहे, कारण रक्तस्राव होणं ही थोडीशी भीतीदायक गोष्ट त्यांना वाटते. त्यांना वाटतं की माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम होत आहे, त्यामुळे हा जो बदलाव आहे
तो आपण त्यांना समजावून सांगितला पाहिजे. तसेच त्याचा कसं टॅकल करायचंय म्हणजेच त्यांना मेन्स्ट्रुअल हायजीन पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे. तसेच जी शरीराची होणारी वाढ आहे त्याच्याबरोबर कपडे कशा प्रकारचे घातले पाहिजे, त्यांनी त्यांच्या नेहमीच्या आचरणात काय काय गोष्टी अवलंबन केल्या पाहिजेत, स्वतःची हायजीन कशी मेंटेन केली पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगणं जरुरी आहे. हे टीचर सांगू शकतात. तसेच त्याच्यात त्यांच्या पालकांचा सहभाग असावा. जेव्हा आपण आदिवासी आणि मागासलेल्या भागांबद्दल विचार करतोय त्यावेळेला यासाठी आपल्याला थोडा एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले पाहिजेत. एनजीओजनी पुढे यायला पाहिजे किंवा आशाताई असतात तिथे त्या भागामध्ये. आशा असतात, त्यांनी या मुलींना पुढे जाऊन त्यांना याच्याबद्दल मार्गदर्शन केलं पाहिजे. तसेच आणखीन एक गोष्ट असते मुलांमध्ये, जेव्हा ही गोष्ट त्यांच्या वयाच्या सर्व लोकांबरोबर होत आहे हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा ते कदाचित ती ऍक्सेप्ट करतात ऍज अ नॉर्मल गोष्ट आहे म्हणून. मग त्यामुळे त्यांना सांगायला पाहिजे की ही गोष्ट फक्त तुझ्यातच बदल नाहीये, तर हा तुझ्या बरोबर असलेल्या सर्व मुलींमध्ये हा बदल होत आहे. त्यावेळेला त्यांचा ऍक्सेप्टन्स भरपूर वाढेल आणि त्या ह्या गोष्ट एक नॉर्मल प्रक्रिया म्हणून बघायला सुरुवात करते. वा, म्हणजे या सगळ्या मुद्द्यांचा विचार हा व्हायला हवा आणि मुळात ही सर्वसामान्य आणि जागतिक पातळीवर घडणारी गोष्ट आहे. या पद्धतीने सगळ्यांच्या समोरही म्हणजे स्त्रियांच्या समोरही लहान मुलींसमोरही मांडण्यात यायला हवी. हे काहीतरी अगतिक आहे किंवा वेगळं आहे असं न म्हणता ही स्वीकारार्ह बाब आहे असं त्यांना सांगायला हवं, नाही का? येस. पुढचा फोन आहे आशा यांचा औरंगाबादहून. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. हॅलो, बोला. मला ना खूप त्रास होते जेव्हा संबंध येतो ना आमच्या दोघांमध्ये, तेव्हा खूप त्रास होते आणि मग माझी इच्छा नाही होत. तर त्याच्यावर उपाय सांगा मॅडम. धन्यवाद. काय सांगाल मॅम? पहिल्यांदा मला यांचं भरपूर अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी पुढे येऊन हा त्यांची समस्या आहे ती मांडली. फार कमी लोक असतात ज्यांना आपल्या समस्या पुढे लोकांना ठेवायला लागतात, ठेवाव्याशा वाटतात, संकोच असतो. त्यामुळे यांनी जो पुढे येऊन हा मुद्दा मांडलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते. जेव्हा संबंध होतात आणि जेव्हा स्पेशली मॅरेज नंतर जेव्हा सुरुवातीला एस्टॅब्लिश होतात त्यावेळेला थोडासा संकोच आणि डिस्कम्फर्ट असतं. बेसिकली संबंध कसे होतात, कशा प्रकारे होतात हे समजून घेणं जरुरी आहे. त्याच्याबद्दलच्या बऱ्याच साऱ्या कल्पना आहेत, त्याच्याबद्दलच्या बऱ्याच कल्चरल बॅगेज आहे किंवा बॅगेज आहे ते दूर केलं पाहिजे. जेव्हा संबंध होताना त्रास होतो तेव्हा आपोआपच त्याच्यापासून दूर जाण्याचा किंवा ती गोष्ट अवॉइड करण्याची मानसिकता आढळते. पण मी त्यांना सल्ला देईन की त्यांनी त्यांच्या डॉक्टरना भेटायला पाहिजे, गायनेकॉलॉजिस्टना भेटायला पाहिजे, त्यांच्याकडून सल्ला घेतला पाहिजे. म्हणजे त्यांचं परीक्षण होऊन त्यांचा प्रॉब्लेम ॲड्रेस होऊ शकतो. संबंध करताना त्रास होणे म्हणजे त्याच्यापासून म्हणून दूर जाऊ नका, त्याच्याबद्दल सोल्युशन फाइंड आउट करा आणि तुमचं जे सेक्शुअल हेल्थ आहे ते मेंटेन करा, हा माझा सल्ला आहे. आता यामध्ये मुद्दा असा येतो की मुळात लैंगिक शिक्षण हे शाळांमध्ये किंवा लहान वयाच्या मुलांमध्ये कशा पद्धतीने हे शिक्षण रुजवायला हवं, याबाबत तज्ज्ञ म्हणून आपण काय सांगाल? लैंगिक शिक्षणाबद्दल जेव्हा आपण बोलतो, लैंगिक संबंधांबद्दल बोलतो, तर थोडासा संकोच असलेलाच दिसतो. जेव्हा आपण बोलतो की आपल्या भारतात आपण हा विषय बोलणार आहोत का, की लोकांची तयारी आहे का, मानसिकता आहे का की हा विषय आपण लोकांना, आपल्या मुलांना समजावून सांगू. मुलं अपरिपक्व असतात, त्यामुळे त्यांना अर्ली एजमध्ये त्याचं इम्पॉर्टन्स कळणे हे इम्पॉर्टंट आहे. लैंगिक संबंधांबद्दल मी असं म्हणेन की ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्या प्रकारे सजीव प्राणी वर्गात जसं असतं की त्यांना सर्वायवलसाठी प्रजनन जरुरी आहे आणि प्रजननासाठी लैंगिक संबंध जरुरी आहेत. त्यामुळे ती एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून आपण ती मुलांसमोर ठेवली पाहिजे.
ती कुठली तरी घाणेरडी गोष्ट आहे, तिला आपण अवॉइड केलं पाहिजे, असा दृष्टिकोन आपण मुलांसमोर ठेवला नाही पाहिजे. तसेच शाळा कॉलेजेसमध्ये जेव्हा ही मुलं मॅच्युअर होत असतात त्यावेळेला त्यांना ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, त्याचबरोबर तिथंच न थांबता त्यांना कॉन्ट्रासेप्शन, फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजन या गोष्टी पण शिकवल्या पाहिजेत. तसेच त्यांनी स्वतःचं प्रोटेक्शन कसं केलं पाहिजे ते पण शिकवलं पाहिजे. या संबंधी जेव्हा आपल्याला माहिती असते तेव्हा आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो. तसेच आपण व आपल्या जोडीदारासाठी आपण भरपूर सारे धोकादायक रिझल्ट्स पासून आपण स्वतःला थांबवू शकतो. मस्त. पुढचा फोन आहे संदीप आहेर यांचा नाशिकहून. नमस्कार संदीप, बोला. हॅलो, बोला. हा म्हटलं मेसेजला आहे ना, मेसेजला 5.5 महिने आहे, तिथं पोट असं कधी कधी दुखतं आणि कडक पण वाटतं, त्याच्यावर काही उपाय आहे का? बरं, तुमच्या प्रश्नाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांना, उत्तर मिळेल. मॅडम, ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला संदीप यांचा फोन होता, काय सांगाल त्यांना? संदीप, तुमची कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला तुमची वाईफ 5.5 महिने प्रेग्नेंट आहे म्हणताय तुम्ही. सुरुवात प्रेग्नन्सीमध्ये कधी कधी असं होतं की थोड्याफार कळा येतात आणि ते नॅचरल प्रोसेस आहे. पोटात गर्भ वाढत असतो त्यामुळे थोडंफार कळा येणं नॅचरल गोष्ट आहे. यांना आम्ही ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. त्यामुळे ते काही मुलींना काही महिलांना जाणवतं, पण त्या कॉन्ट्रॅक्शन्स नॉर्मली ते निघून जातात, पण ते खूप सस्टेन राहत असतील, ते खूप वेळ राहत आहेत, ते रेस्ट घेतल्यानंतर पण थांबत नाही. तर अशा वेळेला तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, कारण का त्यांना तुम्हाला एक्झामिन करता येईल आणि तुम्हाला गाईड करता येईल. पुढचा फोन आहे उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार उमाताई. कार्यक्रम खूप चांगला आहे, विषय खूपच छान घेतलेला आहे तुम्ही. धन्यवाद. काही जोडप्यांमध्ये कपलमध्ये काही दोष नसताना मुलं होत नाही, त्याला काय कारण असेल? थँक्यू. नेमका प्रश्न आहे. समाज मनामध्ये मूल होणं किंवा एक भारतीय चौकटीमध्ये व्यक्तिमत्व असणं हे फार आवश्यक असतं आणि सपोज नसेल तर त्याचा कदाचित दोषारोप जो आहे तो स्त्रीवरती लादला जाऊ शकतो. या दृष्टिकोनातनं आरोग्यदृष्ट्या आणि समाज चौकटीनुसार व्यक्तिमत्व परफेक्ट असणं हे आवश्यक असतं. त्याविषयी पण आपण बोलणार आहोतच, पण त्यांचा जो मुद्दा आहे त्याविषयी काय सांगू इच्छिता? सुरुवातीच्या ज्या तपासण्या असतात असं बऱ्याच लोकांमध्ये होतं. ऑलमोस्ट याचं प्रमाण 10% आहे की याला इन्फर्टिलिटी अननोन म्हणतो आपण, ज्याच्यात इटिओलॉजी सापडत नाही, कारण काय आहे. दोन्ही पार्टनर्स आपण चेक करतो पण त्यांच्यात आपल्याला कारण सापडत नाही. पण त्याच्यावरती न थांबता त्यांनी पुढे जाऊन टेस्ट ट्यूब बेबी किंवा त्या प्रकारचा काही ट्रीटमेंट घेतली पाहिजे, कारण का त्याच्यातून त्यांना गर्भ राहू शकतो, गर्भधारणा होऊ शकते. कधी कधी अशा केसेसमध्ये आपण लॅप्रोस्कोपी पण सांगतो. बरं. कारण एंडोमेट्रिओसिस सारखे जे आजार आहेत ते लॅप्रोस्कोपी केल्यानंतर कळतात, जे बाकीच्या जे नॉर्मल बेसिक इव्हॅल्युएशन आहेत त्याच्यात त्याचं डिटेक्शन होत नाही. बरं. त्यामुळे त्यांनी पुढे होऊन त्यांच्या डॉक्टरशी बोलावं आणि ट्रीटमेंट चालू ठेवावी. खरं, हा महत्वाचा मुद्दा आहे. याच दृष्टिकोनातून थोडंसं पुढे जाते ते म्हणजे तुम्ही मला मगाशी सांगत होतात ते म्हणजे आज किंवा भारतीय संस्कृतीमधल्या महिलांच्या मनावर सतत ताण असतो. हे व्हायला पाहिजे, हे असं असलं पाहिजे, हे तसं नाही केलं तर कोण काय म्हणेल. तर या सगळ्यामध्ये अडकलेली ही जी महिला आहे तिला आणि तिच्या कुटुंबियांना स्वतःसाठी जग असं तुमचं मगाशी म्हणणं होतं, ते नेमकं आपण सांगूया. हे खरं आहे की आपण बघतो की महिलांना नेहमी स्वतःला सॅक्रिफाईस करायचं अशी खूप सवय असते. म्हणजे आम्ही आईची जी भूमिका बघतो ती निरुपमा रॉय म्हणजे अशी असली पाहिजे, अशी आपली मेंटॅलिटी झालेली आहे. पण लक्षात घेतलं पाहिजे की ही स्त्री आहे, ती भरपूर सारे रोल्स करत असते, पण तिची स्वतःचं पण एक व्यक्तिमत्व असतं, तिची स्वतःची पण हौस असते. आणि बायकांना हौस खूप जास्त असते की त्यांना चांगलं दिसायचं असतं किंवा त्यांचे काही स्वतःच्या आवडीनिवडी असतात. तर त्या ते नेहमीच
बाजूला ठेवतात किंवा आपण आता आपल्याला मुलं बाळ झाली म्हणून ही एखादी गोष्ट करायची नाही अशा प्रकारचा त्यांचा मानसिकता तयार होते. पण असं आहे की मी म्हणेन की आयुष्य प्रत्येकाला एकच दिलेलं आहे, त्याचा तुम्ही सदुपयोग करून घेतला पाहिजे. तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद घेता येतो आणि त्या तुम्ही केल्या पाहिजेत. कारण स्वतःला जेव्हा तुम्ही डेव्हलप करता, स्वतःला जेव्हा तुम्ही आनंदी ठेवता, त्यावेळेला तुम्ही तोच आनंद, तेच वाईब्स तुम्ही दुसऱ्या पर्सनला पण देता. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतः चांगले आहात, तुम्ही स्वतः चांगला हेल्थ आहे, तुमची मानसिकता छान आहे, त्यावेळेला तुम्ही तुमच्या कुटुंबाला पण पुढे घेऊन जाणार. तुमचे डिसिजन्स खूप चांगले असतील. तर त्यामुळे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या हेल्थचा काळजी घ्या, असं माझं म्हणणं आहे. खरंय. आता जसं तुम्ही सांगितलं की या कारणास्तव या नको आहे किंवा आता माझं वय जास्त झालेलं आहे म्हणजे या गोष्टी नकोत, वय किंवा माझे केस पांढरे झालेले आहेत म्हणजे आता मी काय करावं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दिसणं, या गोष्टीलाही अतिप्राधान्य दिलं जातं का? दिसणं हे आपल्या इथे आहे की प्रत्येकाला चांगलं दिसायचं असतं, चांगलं वाटणं ही गोष्ट कुठे ना कुठे हरवली आहे. थोडंसं मिसकन्सेप्शन आहे. जेव्हा असं आहे की आपल्याला वाटतं की मला तरुण राहायचं आहे, चिरतारुण्य कोणालाच मिळत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की तुमचं जे वय आहे ते तुम्ही एन्जॉय करा. समजा एखादी महिला 30 वर्षाची आहे आणि तिला असं फिलिंग येतं की मी 20 वर्षाची सारखी का नाही दिसत, तर तिचीच दुसरी बहीण असते की ती 40 वर्षाची असते आणि तिला 30 वर्षाच्या मुलीसारखं दिसायचं असतं, स्वतःच्या बहिणीसारखं दिसायचं असतं. तर हे असं आहे की प्रत्येक वयाचं स्वतःचं सौंदर्य आहे. क्या बात आहे. आणि प्रत्येक वयाला स्वतःचं इम्पॉर्टन्स आहे. ते वय, तो मुवमेंट, ते एज तुम्ही तसंच्या तसं एन्जॉय केलं पाहिजे. कारण मग नंतर वेळ निघून गेल्यानंतर कदाचित तेच वय तुम्ही परत मागाल. त्यामुळे तुम्ही 40 वर्षाचे आहात तरी तुम्ही खूप छान ठेवा, प्रेझेंटेबल ठेवा, चांगले पॉझिटिव्हली राहा की तुम्हाला ते मी म्हणेन की याला आपण म्हणतो की एज ग्रेसफुली. तुमचं जे एज आहे तेच जगा, पण तुम्ही छान प्रकारे जगा, त्याचा एन्जॉय करा ते एज. त्यामध्ये मनामध्ये कुठला गोंधळ किंवा किंतु ठेवता कामा नये. मी हे करणं योग्य का अयोग्य, हा सगळा जो गोंधळ आहे तो असता कामा नये. या गोंधळामध्ये अजून एक बाब ठळकपणे दिसते, ती म्हणजे स्त्री देहाची रचना किंवा स्त्रीच्या वयामध्ये जे येणारे विविध टप्पे आहेत, या टप्प्यांबाबत ती जेवढी आनंदी असते, कदाचित तेच टप्पे तिच्या काळजीचा किंवा समाजामध्ये येणाऱ्या ताणाचा भाग असू शकतो. जसं पाळीच्या काळामध्ये अनेक गोष्टींची अनेक बंधनं आणि निर्बंध समाजाकडनं तिच्यावर घातली जातात किंवा ती स्वतःहून ओढवून घेते. या समज गैरसमजाच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे मानसिकता असली पाहिजे? पाळी येणे म्हणजेच तुम्ही मॅच्युअर्ड आहात, तुम्ही तरुण आहात, तुम्हाला पाळी येते म्हणजे तुम्हाला पाळी येते. माझ्याकडे काही स्लाइड्स आहेत. अवश्य, तुम्ही सांगत होता तो मुद्दा कंटिन्यू करूया आपण. तुम्हाला पाळी येते त्या वेळेला तुम्हाला एक नॅचरल प्रोसेस म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. कारण पाळी येणे म्हणजे काही तणावाची समस्या नाहीये. ही एक मासिक गोष्ट आहे. ही एक नॉर्मल मेन्स्ट्रुएशन आहे, ज्याच्यासाठी त्याला भरपूर सारे हे लादलेले आहेत की पाळी येणं म्हणजे इम्प्युरिटीज आहेत. तर तसं काहीही नाहीये. जेव्हा तुम्हाला पाळी येते म्हणजे तुमच्या नेक्स्ट सायकलसाठी तुम्हाला तयार केलं जातं. म्हणून हे जे समज आहे की पाळी येणं म्हणजे काहीतरी, तुम्ही त्या स्क्रीनवरती बऱ्याचपैकी गोष्टी लिहिल्यात, त्याही तुम्हीच सांगा म्हणजे मग त्या आपल्या प्रेक्षकांपाशी पोहोचतील. असं असतं, बऱ्याचदा असं सापडतं की पाळी आली तर इथे पाळी चालू असताना, मासिक स्त्राव चालू असताना दिसतंय आपल्या, हो, तुम्ही कशाही गोष्टीला स्पर्श नाही केला पाहिजे किंवा देवळात नाही जायला पाहिजे किंवा तुम्ही इम्प्युअर आहात असं काहीतरी विचारधारणा दिसते. पण तसं काहीही न विचार करता
ती एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती सगळ्या महिलांमध्ये होते. त्याच्यात इम्प्युरिटी आणि प्युरिटी मध्ये त्याला लेबल केलं नाही पाहिजे. त्याला आपण एक त्यावेळेला तुम्ही स्वतःची जास्त चांगली काळजी घ्या, त्याच्यावरती तुम्ही भार द्या. प्युरिटी आणि इम्प्युरिटी मध्ये जाऊ नका असं मी म्हणेन. महत्वाचा मुद्दा आहे. समज गैरसमज याच्यामध्ये न अडकता शरीर देहाची ती रचना आहे, त्याचा मान आणि आदर राखला जाईल या दृष्टिकोनातनं मानसिकता आणि शारीरिक काळजी या दोन्हीचा समन्वय इथं साधला गेला पाहिजे असं आपण सांगू शकतो. पुढचा फोन आहे शिल्पा पगाडे सोलापूरहून. नमस्कार. हॅलो. बोला. हॅलो. प्रश्न विचारा. मी सोलापूरहून शिल्पा बगाडे बोलते. माझं वय वर्ष 32 आहे आणि दुसऱ्या मुलासाठी आम्ही चान्स घ्यायला तयार आहे, पण मूल होत नाही. आम्ही डॉक्टरांकडे गेलो, पण डॉक्टर म्हणतात काय प्रॉब्लेम नाही. मग कधी स्त्रीबीज तयार होतं, कधी होत नाही आणि पाळी महिन्याला येते पण अंगावरच जात नाही. मग मला भीती वाटते की पाळी जाते का काय माझी. तुमच्या प्रश्नाला मार्गदर्शन मिळेलच. मॅडम, मगाशी आपल्याला फोन आला होता शिल्पा यांचा आणि त्यांनी नेमका प्रश्न विचारला होता की एक मूल आहे, दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण त्यामध्ये यशस्वीता येत नाही आणि त्याचबरोबर पाळी जाईल का अशी त्यांना भीती वाटते. शिल्पाचं वय 32 वर्ष आहे. इतक्या लवकर साधारण पाळी जात नाही. त्यांची एन्झायटी मी समजू शकते की त्यांना आता दुसरं मूल पाहिजे आहे. बऱ्याचदा असं होतं की वय वाढलं असल्याने थोडासा वेळ लागू शकतो. ही चांगली गोष्ट आहे की ते त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. त्यांना मी प्रयत्न तसे चालू ठेवा म्हणून सांगेन. बरं, ओव्ह्युलेशन कधी कधी इनफ्रिक्वेंट होतं आणि त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. बरं, त्याच्यासाठी आम्ही ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणून जी ट्रीटमेंट असते ती देतो. त्याच्यात गोळ्या दिल्या जातात म्हणजे ओव्ह्युलेशन होत आणि त्याच्यावरती आम्ही फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणजे आम्ही नियंत्रण करतो की फॉलिकल डेव्हलप होत आहे का, त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स कसा आहे. आणि जेव्हा ओव्ह्युलेशन होतो त्यावेळेला प्लांट रिलेशन्स किंवा IUI म्हणजे वीर्य सोडलं जातं युट्रसमध्ये. तर अशा प्रकारच्या ट्रीटमेंटचा यांना उपयोग होऊ शकतो. तर त्यांनी पुढे जाऊन ही ट्रीटमेंट घ्यावी असा माझा सल्ला आहे त्यांना. आता या दृष्टिकोनातून विचार करताना ना अनेक समज गैरसमज असतात. मूल होणं न होणं, पाळी लवकर जाणं याविषयी स्त्रियाच स्वतःच्या मनावरती अनेक बंधनं लादून घेतात. अशी काहीशी मानसिकता तुम्हाला पेशंटशी बोलताना जाणवते का मॅडम? हो, डेफिनेटली असं आहे की मूल होणं असं आहे की मूल होणं ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बनून जाते. त्यामुळे बऱ्याचदा कपल्स या दबावाखाली असतात की माझा लग्नाचे 1 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, अजून आमचं मूल नाही, म्हणून ते स्वतःचं खच्चीकरण घेतात. माझा असा सल्ला आहे की त्यांनी प्लॅन केला पाहिजे. तसंच जो ओव्ह्युलेशन पिरियड आहे, जो फर्टाईल पिरियड आहे, त्यावेळेला त्यांनी ते प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत म्हणजे त्यांना यश येऊ शकतं. जर त्याने पण होत नसेल तर त्यांनी वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. आता आपण या मुद्द्याकडे वळूया की बऱ्याचशा मुलींना स्वतःलाच ब्लेम करायची सवय असते की मला मूल होत नाही. आता मूल होणं हे दोघांच्याही गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात, पुरुष आणि स्त्री. तर त्यामुळे हे इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं खच्चीकरण करून न घेता त्याच्यासाठी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, हा माझा त्यांना सल्ला असेल. त्याचबरोबर काही महिलांच्या बाबतीमध्ये पाळी लवकर जाणं ही घटनाही घडू शकते. यावेळी मानसिकता मी अपूर्ण आहे अशी काहीशी महिलांमध्ये दिसते असं तुम्ही मगाशी बोलण्यामध्ये सांगितलं. ही जी मानसिकता आहे यावर मात करणं आणि तितक्याच आत्मविश्वासाने समाजाला, कुटुंबाला सामोरं जाणं हा मुद्दा. जेव्हा पाळी निघून जाते तेव्हा हॉर्मोन्स कमी होतात शरीरात, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण वाढतं. थोडंसं त्याला मानसिक पण बेस आहे की याच्यामुळे थोडंसं बदलाव येतात. पण अशा स्त्रियांनी स्पेशली स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे की ही अपूर्णता नाहीये,
ही त्यांच्यात याच्यामुळे कुठली त्यांच्या शरीरात त्रुटी निर्माण झालेली नाहीये. पाळी गेल्यानंतर पण शारीरिक संबंध व्हायला काहीही अडचण होऊ शकत नाही. जर अडचण असेल तर त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पण ही एक नॉर्मल प्रोसेस आहे. त्याच्यासाठी खूप घाबरण्याची गरज नाही, दडपड यावं असं काही नाही. हो, तुम्ही सांगत होता. काय असतं की पाळी गेल्यानंतर साधारण कॅल्शियम ऑस्टिओपोरोसिस होतं, तर त्यामुळे त्या महिलांनी कॅल्शियम खाल्लं पाहिजे, त्यांनी एक्सरसाइज केला पाहिजे, त्यांनी स्वतःचा स्ट्रेस ताणतणावापासून मुक्ती व्हावी या विचार व्हायला कृती व्हायला पाहिजे. तसेच आपण अपूर्ण आहोत अशी मानसिकता बाळगू नका. कारण पाळी गेल्यानंतर पण तुम्ही त्याच आहात, तितक्याच सुंदर आहात आणि तितकेच आत्मविश्वासपूर्ण. खरंय, अतिशय उत्तम सांगितलंय. माया सावंत यांचा फोन आहे. नमस्कार माया ताई. हॅलो, बोला, प्रश्न विचारा. हा, माझ्या मुलीचं वय 26 वर्ष आहे. तिच्या फायबरच्या गाठीचं ऑपरेशन झालंय 6 महिन्यापूर्वी. तर तिला आता मूल वगैरे होऊ शकेल का? बरं, काही विचारायचं तुम्हाला? कसलं ऑपरेशन झालंय? बरं, याविषयी फायबरच्या गाठींविषयी त्यांनी म्हटलेलं आहे. त्याला फोन होता आणि त्यांनी म्हटले की 26 वर्षाच्या मुलीचं फायब्रॉइडचं ऑपरेशन झालेलं आहे त्याविषयी, आणि त्या संदर्भामध्ये पुढे जाऊन काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात का? ओके. फायब्रॉइडची समस्या तशी बघितली तर खूप कॉमन आहे. बऱ्याचदा ते अनडिटेक्टेड असतात, असिम्प्टमॅटिक म्हणतो आपण, त्यामुळे ते कळत नाही, माहीत नसते. ज्या वेळेला कुठली सोनोग्राफी होते त्यावेळेला लक्षात येतं. कारण तुमच्या मुलीचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे त्या कदाचित काही समस्या असेल किंवा त्याची साईज खूप जास्त असेल म्हणून केलेलं आहे. फायब्रॉइडच्या गाठी या गर्भाशयाच्या गाठी आहेत, त्या बिनाईन आहेत, त्यामुळे कॅन्सर होत नाही. पण त्यांची वाढ जोपर्यंत पाळी येत असते त्यामुळे हॉर्मोन्समुळे त्यांची वाढण्याची शक्यता असते. त्या काढल्यानंतर गर्भपिशवीत गर्भ राहू शकतो, त्याला काही त्रास होत नाही. तसेच तिचं ओव्युलेशन म्हणजे जे बीजांड बाहेर येणं ही प्रक्रिया पण नॉर्मली चालू राहते, त्याच्यात काही अडथळा येत नाही. त्यामुळे तिला फायब्रॉइडच्या ऑपरेशन मुळे काही मुलं व्हायला त्रास होईल असं शक्यतो होणार नाही. स्त्रियांविषयी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक सतत असतं, त्या सतत कुठली ना कुठली खंत असते मनामध्ये, अथवा हे राहून गेलं, हे करायचं होतं, किंवा मी हे पूर्वी करत होते, आता ते दिवस गेले. या सगळ्या मानसिकतेमध्ये अनेक वयाच्या टप्प्यांमधल्या स्त्रिया या जात असतात. खेद, खंत आणि अपराधी भावना या सगळ्यांवरती मात स्त्रियांनी कशी करावी? हे खूप कॉमन थिंकिंग आहे की मी आता 2 मुलांची आई आहे, मी असे कपडे घालू शकत नाही किंवा मी ही गोष्ट करणार नाही, मी स्वतःला एखाद्या हॅपीनेस पासून वंचित ठेवणार, अशी भरपूर मानसिकता आपल्या सगळ्यांमध्ये आहे. तर मी असं म्हणेन की तुमचे रोल, सोशल रोल्स जे आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमचे जे स्वतःचे जे आपसूक भावना असतील, जे तुमच्या आवडीनिवडी असतील, ते फक्त सोशल रोल्समुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष नका करू. कारण हे आवडीनिवडी तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल बनवतं, ते तुम्हाला तुमची आयडेंटिटी देतं, ते तुम्हाला तुमचा आत्मविश्वास देतं. एखादी छोटी गोष्ट असते जी आपल्याला खूप आवडत असते पण ती चालणार नाही म्हणून आपण करत नाही, त्यामुळे आपण स्वतःला खूप वंचित ठेवतो. तर असं करू नका. सोशल रोल्सचा आणि ज्या तुमच्या आवडीनिवडीचा आहे त्याचा तुम्ही चांगला बॅलन्स करा आणि आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे एन्जॉय करा, असा माझा तुम्हाला सल्ला आहे. मस्त. याविषयी अजून एक गोष्ट दुर्लक्षले जाते महिलांकडून, ती म्हणजे अशी की आहाराच्या बाबतीमध्ये शिळं ते माझ्या पानात, नको ते माझ्या पानात, काही अन्न उरायला नको, ही भावना, जे नको ते खायचं. क्वालिटी लाईफ हा कन्सेप्ट जो तुम्ही आता मांडलात, ती संकल्पना
संपूर्ण गोष्टींमध्ये वरपासून खालपर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये आरोग्याला लाईफस्टाईलला लागू करणं यामध्ये महिला कुठे ना कुठे कमी पडतात याविषयी एक फोन घेते पटकन आलेला आहे. शेवटचा फोन आहे. नमस्कार, आपल्याशी बोलतायत. बोला, कोल्हापूरहून फोन आहे. बोला. रुपादिलीप माडिक बोलतोय सरोडवरून. बोला ताई. माझ्या मुलगीचा एक प्रॉब्लेम आहे की सगळ्या मुलींची नववीच्या मुलींच्या सगळ्या तिच्या मैत्रिणीची पिरियड चालू झाले आणि आमच्या मुलगीचे अजून चालू झालेले नाही. वय काय? गर्भाची पिशवी तिला मुतखड्याबद्दल आम्ही तक्रार तिकून दाखवायला गेलो होतो. तेव्हा तिच्याकडे गर्भाची पिशवी छोटी आहे म्हणून सांगितली होती. मग आम्ही त्याच्यावर उपाय गप बसलेला आहे. वय काय आहे मुलीचं? फक्त तिला पांढरं कधीतरी अंगावर जाते. वय काय आहे? अंदाज आहे की वय 14 आहे, 9वीला आहे. धन्यवाद. तुमचा मुद्दा प्रश्न 14 वय आहे. काय सांगाल? वेळ कमी आहे पण त्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊया. याला असं बऱ्याचदा होतं की पाळी लवकर येत नाही. आपण म्हणतो 13व्या 14व्या वर्षापर्यंत पाळी यायला पाहिजे. जर ती आली नाहीये तर तिचं परीक्षण करणं जरुरी आहे. तिची बाकी प्रकारे वाढ झाली आहे का हे पाहणं जरुरी आहे. जसं ओटीपोटीवरती केस येणं किंवा स्तनांची वाढ होणे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग तिचं इव्हॅल्युएशन करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तिचं त्याच्या मागचं कारण समजू शकतं की तिला पाळी का येत नाहीये. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन तिचं परीक्षण करून घ्यावं. वैद्यकीय तज्ज्ञांपाशी बसून याविषयी खुलेपणाने बोलायला हवं. कुठलेही निष्कर्ष हे घरी काढू नयेत हे महत्वाचं आहे किंवा अंदाजाने याविषयी घेऊ नये. आपण आहाराच्या मुद्द्याविषयी सांगत होतो. असं बरंच आहे की स्त्रिया स्वतःला नेहमी दुय्यम दर्जाचा मानतात. सॅक्रिफाईस करायचं म्हणून ते शिळं पाळं खातात. आता शिळं अन्न हे सगळ्यांसाठीच चांगलं नाही आहे. मग तुम्ही का खात आहात? त्यामुळे तुम्ही स्वतः हा आग्रह ठेवा की तुम्ही जेवढी काळजी तुमच्या कुटुंबियांची घेत आहात तेवढीच तुम्ही स्वतःची पण घ्याल. स्वतःला पण चांगलं ठेवाल, हेल्दी ठेवाल. स्वतःला दुय्यम समजू नका. स्वतःला तुम्ही तेवढाच इम्पॉर्टन्स द्या जेवढा तुम्ही तुमच्या घरातल्या दुसऱ्या लोकांना देत आहात. मस्त. देह हे मंदिर आहे ही भावना जेव्हा मनामध्ये असेल आणि खास करून स्त्रियांच्या मनामध्ये असेल त्यावेळी या मंदिराला मान देणं, आदर राखणं, त्याचा सन्मान राखणं आणि त्या दृष्टिकोनात त्याची जपणूक, काळजी घेणं हे सगळे मुद्दे ओघाने येतातच. हे कुणी करायचंय? अर्थातच आपण सगळ्यांनी. सुरुवातीलाच म्हटलं तसं इथं संकोच, लाज न बाळगता तज्ज्ञांसमोर, जाणकारांसमोर खुलेपणाने व्यक्त व्हायला हवं. आपण सुद्धा जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीवर प्रेम आहे असं आपण म्हणत असतो तेव्हा ते प्रेम नेमकं कसं आहे? फक्त बाह्यांगावरती आपलं प्रेम आहे का खरंच आपण त्यांची काळजी करतो याचा विचार व्हायला हवा, नाही का? आणि जर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवरती प्रेम करतो तर त्यांचं आरोग्य कसं आहे, काही अव्यक्त समस्या आहेत का याची पण तपासणी आपणच करायची. कारण ती आहे म्हणून आपलं जग सुंदर आहे. कसा वाटला कार्यक्रम? नक्की कळवा फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून. पत्ता तुम्हाला माहिती आहेच आहे, तो आहे असा. facebook/sakhisahadri.dd आणि जीमेलसाठी sakhisahadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला सतत सांगत आहात की तुम्हाला पुढचा कार्यक्रम कोणता आहे ते जाणून घ्यायचे. तेव्हा सोमवारी आपला कार्यक्रम काय असणार आहे त्याविषयी सुद्धा जाणून घ्या. सोमवारी आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे रेडिओ, प्रबोधनाचं प्रभावी माध्यम. आणि जागतिक रेडिओ दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम आहे. त्यामध्ये सहभागी होणार आहेत अंकुर पुराणिक आणि पंकज आठवले. कार्यक्रमामध्ये नक्की सहभागी व्हा आणि त्याचबरोबर या वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी जो संवाद साधत असतो त्याविषयी आपण सुद्धा आवर्जून व्यक्त व्हा. मॅडम, तुम्ही आलात, हा खरं वेगळा विषय आहे पण अगदी सहजतेने आणि समाज भावनांना लक्षात घेत तुम्ही व्यक्त झालात. खूप बरं वाटलं. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.